परमात्मा प्रकट झाला गोकुळामध्ये, त्यानंतर 3 सुख घेऊन आला. कोणतं सुख घेऊन आला? आधी भौतिक, आधी दैवी, आधी आध्यात्मिक, 3 सुख घेऊन आला. जेव्हा देवापाशी जातो आपण, परमात्म्यापाशी जातो, तेव्हा आपल्याला हे शाश्वत सुख आहे, टिकणारं सुख भेटतं. आणि संसारामध्ये नाशवंत सुख आहे, त्या सुखाचा काहीही उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी पुन्हा विठ्ठलमुखी. छत्रपती रायांनी जो नगरांना पाठवला, छत्रपती रायांच्या त्यांना एक वाटत होतं की आपल्या राज्यामध्ये तुकाराम महाराजांचे साधू आहे, महात्मे आहे, आणि त्या महात्म्याला आपण काय थोडं सोनं नाणं पैसा अडका हे नजराण्याच्या पाठवावं. हे कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे काही सरदार असतील, शिपाई असतील, त्यांना असं सांगितलं, तुकाराम महाराज नावाचे संत आहे, मोठे महात्मे आहेत, त्यांच्या घरी जाऊन तुम्हाला हा नजराणा येऊन त्यांच्या घरी जायचं आहे. त्यामध्ये काय असतील? सोने, माणिक, हिरे, मोती, धन, दौलत, छत्री, घोडे, हे सर्व काय असते हे घेऊन तुम्हाला तुकाराम महाराज नावाचे संत त्यांच्या घरी जायचे. आणि महाराज त्याच्या अगोदर लोह कावडा वगैरे पुण्याच्या परिसरामध्ये, देऊच्या परिसरामध्ये महाराजांच्या कीर्तनाला जायचे. महाराजांचे आशीर्वाद अगोदरच जर प्राप्त झाले होते कुणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यामुळे ही परिस्थिती सगळी जागली होती महाराजांची. त्यामुळे हा नजराणा पाठवला, आणि नजराणा पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरी गेल्यानंतर तुकाराम महाराजांच्या घरी गेल्यानंतर तुकाराम महाराज भेटले. तुकाराम महाराज भेटल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचारलं, आपण कोण, कुठून आहात, हे काय बोलायला? तर सरदारांनी सांगितलं, त्याला त्या काळचा शब्द कारकून असा शब्द होता, कारकून म्हणायचे. ते शिपाई सरदारांनी त्यांनी सांगितले की छत्रपतीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून तुम्हाला नजराणा पाठवलं. मला नजराणा? तुकाराम महाराज म्हणले, मला नजराणा? हो, तुम्हाला नजराणा पाठवलं. हिरे, माणिक, मोती, पैसा अडका, छत्री, घोडे तुमच्यासाठीच पाठवले. तुकाराम महाराज म्हटले, माझ्यासाठी? मला काय उपयोगाचं? हो, असं काय करता उपयोगाचं? आजकाल सर्वांना हेच हवं आहे, तुम्ही हे नाही म्हणताय? अरे अरे नाही, हे मला नको आहे, हे माझ्या काही उपयोगाचं नाही, हे जीवन सार्थकी लावणार नाही, हे काय सुख देणार नाही. संतांचे सुख कसं असतं? एक असतं, तुमच्या आमचे सुख अनेक असतं. संतांचं सुख हे देव आहे. आता एक उदाहरण सांगतो की एका शाळेमध्ये एका शाळेमध्ये तपासणी होती, शाळाची वार्षिक तपासणी होती, आणि मोठे साहेब आले होते, शिक्षण अधिकारी आले असते किंवा व्हिडिओ वगैरे कोणतरी आले असते. आणि तपासणी करता शाळेमध्ये साहेब आले, आणि शाळेमध्ये कुणालाही काय माहित नव्हतं, पूर्वसूचना काही दिली नव्हती की तुमच्या शाळेमध्ये आज तपासणी होणार आहे, हे कुणालाही माहित नव्हतं. आणि अचानक सर जे काय अधिकारी आले होते त्या अचानक 6वीच्या वर्गामध्ये घुसले, आणि 6वीच्या वर्गामध्ये घुसल्यानंतर शिक्षक गणिताचा तास घेत होते. गणिताचा तास घेत फळ्यावरती गणिताचे गणित सोडत होते. ते बघितल्यानंतर आता आले विद्यार्थी, उठले, नमस्कार केला अधिकाऱ्यांना. शिक्षक थांबले तिथेच. तर विचारले, शिक्षकांना विचारले, कितवीचा वर्ग आहे, किती पटसंख्या आहे शाळेची, आणि कोणता आता विषय चालू आहे, मुलांना आतापर्यंत जो सिलेबस झाला आहे तो किती पट झाला आहे सिलेबस, या अधिकाऱ्याने विचारलं. आणि अधिकाऱ्याने विचारल्यानंतर साहेबांनी, सरांनी, त्या वर्ग शिक्षकांनी सगळं काही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं. बरं, आता ठीक आहे, तर तुमच्या मुलांना मी प्रश्न विचारू शकतो का? विचारा, बिनधास्त विचारा, आमची मुलं हुशार आहेत. पण त्या अधिकाऱ्याने त्या मुलांना प्रश्न विचारला. गणिताचा तास होता, गणिताचे शिक्षक होते, आणि सर म्हणजे आमची मुले गणितात हुशार आहेत. गणिताचा पहिला प्रश्न विचारला अधिकाऱ्याने मुलांना, 9 त्रिक किती? तर अधिकारी म्हणले शिक्षकांना, मुलं सांगू शकतात? हा सांगू शकतात, विचार 9 त्रिक किती? तर एक जण
मुलगा उठला, एकाला उठवला. हा सांग बाळा तू 9 त्रिक किती? तर त्यानं सांगितलं 9 त्रिक 10. पहिलं सांगितलं ठीक आहे. दुसरा मुलगा उठला, दुसऱ्या मुलग्याला उठल्यानंतर विचारलं बाळा तू सांग 9 त्रिक किती? 9 त्रिक 50. परत तिसऱ्या मुलग्याला उठवला 9 त्रिक किती? 9 त्रिक 100. परत चौथ्या मुलग्याला विचारलं 9 त्रिक, तो म्हणाला 120. काय झालं? अधिकारी एकदम पावसाळले. असं 9 त्रिक पहिला म्हणला 10, 2 त्रिक, दुसरा म्हणला 50, तिसरा म्हणला 100, चौथा म्हणला 120. अधिकारी भडकले शिक्षक, हे शिकवता का तुम्ही शाळेमध्ये मुलांना? अधिकारी भडकले आणि दुसऱ्या वर्गात 7वीच्या वर्गामध्ये गेले. 7वीच्या वर्गामध्ये गेले. तिथे गणिताचा तास सुरू होता. अचानक गेल्यानंतर ते शिक्षक एकदम घाबरले. हो अचानक आले, सूचना नाही, अधिकारी येणार, शाळेची तपासणी होणार आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मुलांनी आपल्या त्यांच्याप्रमाणे नमस्कार केला अधिकाऱ्यांना. आता कोणता तास सुरू आहे? गणिताचा तास सुरू आहे. तर तुमच्या आता मुलांना प्रश्न विचारू का आम्ही? हा विचारू शकता, मुलं हुशार आहे हो आमची. शाळेत म्हटल्यानंतर विचार. हा ठीक आहे. मग बाळा तू, अधिकाऱ्याने विचारलं 9 त्रिक किती? 27. दुसऱ्याला उठवलं बाळा तू सांग 9 त्रिक 27. तिसऱ्याला उठवलं 9 त्रिक किती? 27. चौथ्याला उठवलं 9 त्रिक किती? 27. तर 5व्याला उठवल्यानंतर सर बोलले, अधिकारी बोलले की 9 त्रिक 28 का नाही तू सांग मला. तर ते मुलगा काय म्हटला अधिकाऱ्यांना, सर तुम्हाला धरून 9 त्रिक 28 होऊ शकतं. अधिकारी बोलले ठीक आहे ठीक आहे, तुम्ही चांगली उत्तर दिली. तर शिक्षकांना सांगितलं 6वीच्या वर्गामध्ये गेलो होतो तर 9 त्रिक एक जण म्हटला 10, एक जण म्हटला 50, एक जण म्हटला 100, एक जण म्हटला 120. मुलं काय हुशार नाही, पण तुमच्या वर्गात आल्यानंतर तुमच्या मुलांची जी उत्तरं ऐकली ही मला समाधानकारक उत्तर भेटली. तसंच संत महात्म्यांचं आहे, जे तीन लोकांनी 4 लोकांनी जी उत्तर सांगितले ही संसारिक सुख आहे. 9 त्रिक सांगितलं होतं ना, 10 सांगितलं होतं, 50 सांगितलं, 100 सांगितलं, 120 सांगितलं, ही संसारिक सुख आहे. आणि 7वीच्या वर्गामध्ये सांगितलं 9 त्रिक 27 सांगितलं, तिघांनी सांगितलं, चौघांनी सांगितलं. हे संतांचं सुख आहे. ते सुख म्हणजे कोणतं? ते देव सुख आहे. तुकाराम म्हणतात आम्ही ते नाही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणून. महात्म्यांचं सुख काय असतं? संतांचं सुख काय असतं? तर देव हे सुख आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर संतांचं सुख एक आहे ते कोणतं? देव सुख आहे. तुमच्या सुखाचे प्रकार संसारामध्ये अनेक आहेत. छत्रपती रायांना असंच नजरांना पटवला. सांगितलं सुखी होण्याचे कारण काय? त्याच्यामध्ये मी सुखी होऊ शकत नाही. त्या शिपायांना सांगितलं, सरदारांना सांगितलं हे आमचं सुख नाही बाबा, हे नाशिवंत आहे. आमचं सुख एकच आहे. तुम्हाला जर पटत असेल तर घ्या. आणि छत्रपती रायांनाही सांगा कोणतं सुख आहे. तर मुखानं काय करा? विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करा. विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष करा. तुकाराम महाराज म्हटले विठ्ठल विठ्ठल
घ्यायचा असेल तर विठ्ठल विठ्ठल नावाचा मंत्र जपा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा गरीब बाबा निर्मूळ किंवा अनेक प्रमाण असेल. तुका म्हणे सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. अशा विठ्ठल नामाचा मंत्र तुम्ही धारण करा आणि तो छत्रपती रायांना सांगा. आम्ही धारण काय करू? छत्रपती रायांना कसं सुख त्यातून प्राप्त होणार हो? तुम्ही सांगताय तुमच्या सुखाचं कारण आहे. तर तुकाराम महाराज म्हणले हे सुख माझं आहे. ते मी तुम्हाला सांगत आहे विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करा, विठ्ठल विठ्ठल नाम धारण करा, तर तुम्ही सुखी व्हाल. कारण की संतांचं सुख काय म्हटलं मी देवच आहे. तुमचं आमची सुख अनेक आहेत, ती नाशिवंत आहेत. त्या सुखाला काही अर्थ नाही. पण विठ्ठल विठ्ठल हे जे सुख आहे, देव हे सुख आहे संतांचं, ती सार्थकी लावण्याचं आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एकदेकल्या महाराज म्हणले. विठ्ठलाला बघितल्यानंतर, विठ्ठलाचं नाम धारण केल्यानंतर जीवन एक कसं सार्थकी होते. म्हणून सुखाचे अनेक तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलेले आहे. सुख म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात आता त्रिमुख सुखावले
नाहीसी होती. तुका म्हणे किंवा दूर झाले सुख नाट्यवे दुःख झाले काही. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिलं श्रीमुख आवडी. सर्व सुख तुका म्हणे डोळा तू पैसाला सावळा. या डोळ्याची तू नाहीसी कधी होती तर भगवंताला पाहिल्यानंतर तुकाराम देव भाव अर्पणा तुझं पाहता विठ्ठला. तुम्ही हे संतांचं सुख आहे. कारण की साधू संत महात्म्यांची आशापास कशी निवारण केली त्या आशापेक्षेला काय येते ना आशापास राहिलीच नाही हो साधू संतांची. ते उदास आहेत. भक्त कसे आहेत उदास आहेत. भक्त आईसे साना जेते त्यांची आशापास राहिलीच नाही शिल्लक. कारण की काय राहिली नाही तुझं सुख आहे भगवंत आहे. विषयत्व त्यांचा झाला नारायण. नावडे धनजन माता पिता आई वडील भाऊ बहीण संसार मुलं बाळ बायको काही आवडत नाही. एकच आवडतं कोणतं एकच दंड असतो. त्यांचा कोणता दंड असतो तीन रजनी हाती.
कामावर जाणं, व्यवसायाला जाणं, व्यापाराला जाणं. तर संत बातमी म्हणतात आमचा गंध आहे तुमचा गोविंदाचे पोवाडेच आमचा विषय एकच आहे. कोण आहे? एक विषय येतो झाला त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. काही आवडत नाही आम्हाला. आमचं कुटुंब आवडत नाही, बायको आवडत नाही, मुलगा आवडत नाही, संसार वगैरे काही नाही. कारण की आमचा विषयच नाही. कारण की एका एका अक्षरात भरला माझा रमाकांत. कारण की एका एका अक्षरामध्ये तो आहे. तळी सरी तो आहे. नाटाच्या बोटावर सांगितलं विठ्ठलामुचे जीवन आगमन निगमांचे ज्ञान विठ्ठल सिद्धीचे विठ्ठल ध्यान विठ्ठल तळी स्थळी भरला विद्या ठाव नाही उरला. आज या दृष्टीने देखील विठ्ठलाची कशामध्ये बघा, दगडामध्ये बघा, मातीमध्ये बघा, कोणत्याही वस्तूमध्ये बघा काय दिसणार? विठ्ठलच दिसते संत बातमी. कारण की यांचं सुख तेच आहे. तुकाराम महाराज त्या सरदारांना ते सांगतात, ते सर्व सांगतात आमचं सुख आहे बाबा देवच आहे, देवच आहे, देवच आहे. तरी ते सरदार शिपाई म्हणतात अहो तुमचं सुख ते आहे परंतु आम्हाला हे काय सुख अजूनपर्यंत काय म्हटलेलं नाही. आता तुमच्या आमच्यासारखं असतं तर ते काय नजराना पाठीवर पाठवलं असता, पाठवलं असता. नजरांना कधी आलाय आणि तू कधी कुणाकडे गेला हे काहीच माहिती पडलं नसतं तुम्हाला. कुणाच्या घरात गेला, कुणाच्या घरात आला होता, कुणाच्या घरात गेला, काहीच माहिती पडलं नसतं. पण महात्म्यांचं सुख काय देव असल्यामुळं त्या सरदारांना शिपायांना सांगितलं की बाबा विठ्ठल हेच माझं सुख आहे. त्या विठ्ठलाच्या नावानेच मी सुखवले. हे तुमच्या छत्रपती रायांना जाऊन सांगा. तुम्हालाही सांगतो छत्रपती रायांना जाऊन सांगा की विठ्ठल नामात खरी ताकद आहे आणि विठ्ठल नामात जीवनाचं सुख आहे. हे विठ्ठल नाम घेतल्यानंतर तुम्ही जीवनामध्ये काय सुखी व्हाल हे सांगितलं. तरी पण नाही म्हणतात ते सरदार म्हणतात, शिपाई म्हणतात सुख आम्हाला काय प्राप्त होणार? विठ्ठल नामाचा मंत्र जर केल्यानंतर आम्हाला काय होणार आहे किंवा राजांना काय होणार तुम्ही सांगता, तुम्ही सांगता. अरे मग मी हीच सांगतोय ना. काय सांगतोय? या अभंगाच्या पहिल्या चरणात आम्ही ते
तर विठ्ठल विठ्ठल नावाचा जप करा, विठ्ठल नाम धारण करा, तर तुम्ही आयुष्यात सुखी व्हाल. परंतु आता शिपाई म्हणते महाराज मग आता हे आणले की धन आणले, दौलत आणल्या, छत्री, घोडे, माणिक, मोती हे आणले हे कशासाठी? महाराज म्हणतात तो माझा विषय नाही, मला काहीच नको. हो असं काय म्हणताय काहीच नको? आजकाल ह्याच्यासाठी लोक काय काय करतायत, चोरी सुद्धा करतायत, आपल्या नसून दुसऱ्याचाही घेत आहेत. तुकाराम महाराज म्हटले मला काय हे नव्हे तर तुमचे धन, हे माझ्या व्यतिरिक्त तुम्ही आणलेलं आहे, हे माझं नाही, हे माझं मृत्यूकीय समान आहे. हे जे काय आणलेलं आहे ते कशा समान आहे? माती समान आहे. ते ही नाही, त्याला काहीही किंमत नाही आणि माझ्या काही उपयोगाचं नाही. हो असं काय म्हणताय? मग घ्यावंच लागेल, राजीव नजरानं पाठवलं आहे, मला घ्यायचं नाही, माझा हा विषय नाही, कारण की ते माती समान आहे. नलगे मुक्ती धन संपदा संत संग तेही सदा. महाराज असं काय म्हणताय? तुम्हाला घ्यावं, मला हे घेण्याची काही नाही. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी विठ्ठल नामाचा जप करा, त्यामध्ये तुम्हाला सुख प्राप्त होईल. आणि हे जे काय आणलेलं आहे हे सर्व नाशिवंत आहे, त्याचा मी धनी नाही. हे द्यायचं असेल तर तुम्हाला, तर स्वराज्यामध्ये जे गोरगरीब जनता आहे, जे स्वराज्य आहे, त्या स्वराज्याच्या उपयोगाला हे लावा. जे काय धन आहे, जे काय नजरानं आणलेला आहे, तो स्वराज्याच्या उपयोगाला तुम्ही लावा. मला ही काही गरज नाही, माझा एकच विषय आहे, तो म्हणजे देव आहे. विठ्ठल विठ्ठल नाममंत्राचा जप करा, हे माझ्या काही उपयोगाचं नाही. महाराज म्हणतात
हा संसार कसा नाहीसा वाटतो. संसार कसा आहे? भगवान बळी आहे हा संसार. कुठे नाही, कारण की काय दुःख देणार आहे तो. संसार दुःखाचा फळी दुःखाचंच भेटणार आहे, कारण की संसारामध्ये दुःखच भेटणार आहे. काय गोष्टींची गरज नसते, मारामारी करण्याची किंवा हाणामारी करण्याची किंवा एखाद्या बरोबर भांडण करण्याची आपल्याला ते प्राप्तही नसताना त्याची गरजही नसती. काय गोष्टींची गरज असते आणि ते प्राप्त होतं, सर्वसाधारण प्राप्त होतं किंवा नाही होत. अन्न वस्त्र निवारा हे गरजेचंच आहे, हे प्राप्त होणं मनुष्य जीवनाला गरजेचंच आहे. काय गोष्टी प्राप्त होत नाही आणि त्या गरजेच्या नसतात. कोणत्या? मद्य सेवन करणं, तंबाखू, गुटखा, त्याची आपल्याला काही गरज होती आणि या प्राप्त व्हाव्यात, तरी पण आपण त्याच्या पाठीमागे जास्त लागतो, ते आपल्याला जास्त प्राप्त व्हायचं वाटतं. संसार प्राप्त व्हावा तर संसारामध्ये काय दुःखच आहे. मला म्हणजे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार कुठेच नाही. संसार कसा आहे? ज्ञानोबा सांगतात संसार कसा आहे? नटिका
आहे तर टीका आहे, खोटा आहे. तर टीका व्यवहार सर्व हा संसारामध्ये व्यवहार खोटा केल्यानंतर त्याचं फळ काय आपल्याला खरं भेटल? काय भेटणार? खोटंच भेटणार. टीका व्यवहार सर्व हा संसार माया हे सागर हरी नामाशिवाय या जीवनामध्ये काही नाही. हा संसार कसा व्यर्थ आहे, खोटा आहे. मला म्हणतात ही काय धन बोलत हा धन आणला मला ह्याचा काही उपयोग नाही. तुकाराम महाराज एवढं सांगितलं आम्हाला, विठ्ठल विठ्ठल नाम मंत्र घेतलं सुखी व्हा. आता तुम्हाला हा नंबरावा हे नको, हा नशिबंत आहे, माझ्या काही उपयोगाचा नाही. मग आता अजून काय सांगायचं राहिले? याच्या पुढचं आम्हाला काय सांगायचंय तुम्हाला? हा याच्या पुढचं सांगायचं तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या पुढचं एवढंच करा, या अभंगाच्या तिसऱ्या चरणात कंठी मिरवा तुळशी.